बाळूमामा मंदिरात तब्बल 60 कोटींचा घोटाळा, तपासासाठी आलेल्या महिला अधिकाऱ्यावरच गुन्हा दाखल। कोल्हापूरच्या आदमापूरमधील श्री संत बाळूमामा देवस्थान हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे। दरवर्षी लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात आणि श्रद्धेने देणगीही देतात। पण आता याच मंदिराबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे। या प्रकरणात 60 कोटी रुपयांचा कथित गैरव्यवहाराचा आरोप करण्यात आला आहे आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे मंदिराच्या कामावर लक्ष ठेवणाऱ्या जबाबदारी असलेल्या अधिकारी रागिनी खडके यांच्यासह काही पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल झाला आहे। आरोप असा आहे की मंदिराच्या कागदपत्रांमध्ये फेरफार करण्यात आला आहे आणि देणगीच्या पैशाचा गैरवापर झाला। खरं सांगायचं तर अशा बातम्या समोर आले की एकच प्रश्न पडतो, आपण श्रद्धेने दिलेले पैसे खरंच योग्य ठिकाणी वापरला जातो का? सध्या या प्रकाराचा तपास EOW करत आहे, त्यामुळे नेमकं सत्य तपासानंतरच समोर येईल। पण जर हे आरोप खरे ठरले तर ही फक्त एक पैशाची गोष्ट नाही तर लाखो भाविकांच्या विश्वासाची गोष्ट आहे। तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कॉमेंट मध्ये नक्की सांगा।